ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत. गीतेच्या 20व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 13वा. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहस्रैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो अभवत. या ठिकाणी अर्थ असा आहे की त्यानंतर शंख आणि भेरी, नगारे तसेच ढोल, मृदंग आणि रणशिंगे वाद्ये एकदमच वाजू लागली. त्यांचा तो शब्द किंवा नाद अत्यंत भयंकर झाला. भाषांतर ऐकूया. त्यानंतर शंख, भेरी, ढोल, रणशिंग यांचा एकदमच भयंकर नाद करत जोरदार आवाज झाला. व्याख्या पाहू. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः. भीष्माचार्यांनी जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजवला नव्हता, तर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजविला होता. परंतु कौरव सैन्याने भीष्माचार्यांचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणाच समजली. म्हणूनच भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. शंख स्पष्टीकरण असं आहे की शंख समुद्रात उत्पन्न होतात. हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती ओवाळताना उपयोगात आणतात. मंगल कार्यप्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून हे शंख वाजवले जातात. भेरी, भेरीला नगारे असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या नगाऱ्यांना नौबत म्हणतात. हे नगारे लोखंडाने बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्याने मढविलेले असतात. हे लाकडाच्या दांड्याने वाजवले जातात. हे देवालयात तसेच राजे लोक आपल्या किल्ल्यांमध्ये ठेवतात. उत्सव आणि मंगल कार्यप्रसंगी हे प्रामुख्याने वाजवले जातात. राजांच्या किल्ल्यामध्ये हे रोज वाजवले जातात. पणव, पणवाला ढोलके असे सुद्धा म्हणतात. हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवितात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी मढवितात. यांना हातांनी किंवा लाकडाच्या दांड्याने वाजवतात. हे आकारात ढोलकीप्रमाणेच असून सुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात. कार्यारंभी पणव वाजविणे हे श्री गणेशाच्या पूजेप्रमाणे शुभ मानले जाते. आनक, आनकाला मृदंग म्हणतात. यांना पखवाजही म्हणतात. यांचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे मातीपासून बनवितात आणि कातड्यांनी मडवतात. आनक हाताने वाजवले जाते. गोमुख, गोमुखाला नरशिंग असे म्हणतात. यांचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि याचे तोंड गायीच्या तोंडासारखे असते. हे तोंडाने हवा फुंकून वाजवले जाते. सहसेवाभ्यहन्यतः, याची व्याख्या या शब्दाची अशी आहे. हे पहा, या ठिकाणी कर्माला अत्यंत सुलभतापूर्वक दर्शवण्यासाठी जिथे कर्म इत्यादीलाच करता बनवला जातो, व्याकरण थोडंसं आपण ऐकूया. त्याला कर्मकर्तृ प्रयोग म्हणतात. जसे कुणी लाकूड कापत आहे तर या कर्माला सुलभ दर्शवण्यासाठी लाकूड कापले जाते किंवा कापले जात आहे असा प्रयोग केला जातो. तसंच या ठिकाणी वाद्ये वाजवली गेली असा प्रयोग व्हावयास पाहिजे होता. परंतु वाद्ये वाजवण्यात सुलभता दर्शवण्यासाठी, सेनेचा उत्साह दाखवण्यासाठी वाद्ये वाजू लागली असा प्रयोग केला गेला आहे. कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजविल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्ये एकदमच वाजू लागली. वाद्ये वाजवण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत. पहा, सहजच ही वाद्य वाजू लागली. सशब्दस्तुमुलो अभवत. खूप महत्त्वाचा हा इथे व्याख्या आपण ऐकू की वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यामध्ये उभ्या असलेल्या कौरव सैन्याने वाजवलेल्या शंखादी रणवाद्यांचा नाद फार भयंकर झाला. अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला. शब्द तुमुल, तुमुळ असे शब्द तिथे म्हणजे नाद निर्माण झाला असं संजय धृतराष्ट्राला सांगतात.
पहा या श्लोकाचा संबंध पुढच्या श्लोकाशी काय आहे. या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. म्हणून संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत ह्या आत्ता चालू असलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी काय केले याचे उत्तर दिले. आता पुढील श्लोकांपासून संजय पांडूच्या पुत्रांनी काय केले ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. पहा, महाभारताच्या या युद्धामध्ये 2 बाजू आहेत, कौरवांची आणि पांडवांची, न्यायाची आणि अन्यायाची, धर्माची आणि अधर्माची. या सगळ्या जागा खरं सांगायचं तर आपल्या मनामध्येच असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. पांडव आणि कौरव या आपल्या मनाच्याच युद्धभूमीमध्ये सातत्याने वावरत असतात. आपल्याला आयुष्यामध्ये जो पवित्रा घ्यायचा आहे तो कोणता असला पाहिजे, त्या कोणत्या जगण्याच्या शैलीमुळे आपण आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणू शकू, यासाठी हा अर्जुन विषाद योग समजून घेणं फार आवश्यक आहे. इथेपर्यंत या श्लोकापर्यंत येत असताना आपल्याला धृतराष्ट्र आणि त्याचा पुत्र दुर्योधन यांची मनोभूमिका खूप वेगळ्या पद्धतीने समोर येते. लक्षात घ्या, या महाभारताच्या युद्धाला किंवा एकूणच जी चलबिचल आहे या चलबिचलीला कारणीभूत झालेला जर कोणी असेल तर तो दुर्योधन आहे. आपल्या मनामध्ये तो असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या मनामध्ये जो दुर्योधन आहे त्याला सतत वाटत राहतं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. सतत तो भयाच्या वातावरणामध्ये जगत असतो. सतत त्याच्या मनामध्ये भय आहे की माझंही कुणी काढून घेईल का, हे मला वाढवता येणार नाही का. आणि मग तो सातत्याने विचार करत राहतो ह्या मार्गातले जे त्यांनी मनातून निर्माण केलेले जे काही अडथळे आहेत. जसं दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवांचा अडथळा आहे, तसंच तुमच्या मनामध्ये तुमच्या मनात जे पांडव आहेत त्यांचा अडथळा या तुमच्या मनातल्या दुर्योधनाच्या समोर असतो. तर या पांडवांचं नुकसान करायला, हानी त्या पांडवांची करायला आपल्या मनातला दुर्योधन कमी करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सातत्याने एक गोष्ट मी सांगत आलेलो आहे, आपला जर सगळ्यात कडवा शत्रू कोण आहे आणि आपला सगळ्यात जवळचा जीवस्स कंठस्थ मित्र कोण आहे, या दोन्ही परस्पर विरोधी वाटणाऱ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते उत्तर आहे आपण स्वतः. आपला कडवा शत्रू म्हणजे हा दुर्योधनसुद्धा आपणच आहोत आणि आपला अगदी जीवस्स कंठस्थ मित्र म्हणजे पांडवसुद्धा आपणच आहोत. या मित्र आणि शत्रूच्या पलीकडे एक नातं जे खरं आणि मूळ नातं आहे, त्या नात्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा संपूर्ण म्हटलं तर प्रपंच अध्यात्माचा आणि म्हटलं तर फक्त अध्यात्म, तर ते नातं आहे आपलं भगवंताशी असलेलं नातं. या खऱ्या नात्यापर्यंत पोचल्यानंतर शत्रू मित्र काही शिल्लक राहत नाही, हे निश्चितपणाने तुमच्याही लक्षात आलेलं असेल. पुढच्या भागाकडे आपण जाऊया. ओम परमात्मने नमः.